नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आपल्या सरळ सेवेच्या सीरीज मध्ये आज आपला इतिहासाचा 17वा भाग आहे. ठीक आहे, तर आपण काय बघत आहोत, इतिहासाचे 16 भाग ऑलरेडी झालेले आहेत. 17वा भाग जे 8वी ते 12वी शालेय असा आहे. ठीक आहे, आजचा लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी मला सांगायचं काय होतं की मेन मेसेज आहे प्रज्वल सर आणि निखिल सर यांना दोघांनाही सांगते की सर मला 2023 चे वनरक्षकचे PDF भेटलेले आहे. तर त्यामुळे ते एक टेन्शन गेलेलं आहे. तुमच्या दोघांचे मनापासून खूप धन्यवाद. तुम्ही दोघंही खूप आत्मीयतेने एफर्ट्स घेत होते की कशा पद्धतीने मॅडम पर्यंत आपण ते PDF पोहोचवू शकू. तर 2023 चे मिळालेले आहेत. 2019 चे मिळवण्याचा मी प्रयत्न करते. पण खरंच खूप दोघांनाही मनापासून खूप खूप धन्यवाद. म्हणजे वनरक्षकचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे, पण तुमच्या एफर्ट्समुळे तो फायदा सगळ्यांना होणार होता. ठीक आहे, तुम्ही कोणताही संकुचित वृत्ती ठेवली नाही, उदारमतवादीपणा दाखवला आणि खूप म्हणजे मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. ठीक आहे, आता पुढे बघूया. दुसरं मला एक काय सांगायचं होतं, काल सुधाकर चव्हाण सरांचा एक कमेंट होती की महाटेटसाठी काहीतरी म्हणजे सायन्स घ्या, काहीतरी नाही, महाटेटसाठी मॅडम सायन्सचे लेक्चर घ्या प्लीज. तर मी त्यांना रिप्लाय दिला होता की ह्या एक्झाम प्रति मी पूर्ण अनभिज्ञ आहे, मला ॲक्च्युली काहीच माहिती नाही आहे ह्या एक्झामविषयी. तर मी त्यांना हे विचारलं की नेमकं कशातून शिकवायचं आहे, बाकी काही अदर इन्फॉर्मेशन द्या. तर ते बोलले स्टेट बोर्ड. तर सर खरंच असं काही असेल तर मला स्पेसिफिक तुम्ही मेन्शन करा की इतक्या म्हणजे किती, आता जसं 8वी ते 12वी आपण शालेय हे इतिहासाचं बघत आहोत, तसं काही असेल तर सिरियसली सांगा. मी सिरियसली घेईल ते आणि सिरियसली तुमच्यासाठी ते पण टॉपिक पण काही तुमचे असतील. जसं प्रज्वल सर मला ते खूप डेडिकेटेड होते, त्यांनी मला म्हणजे खूप एफर्ट्स घेतले आणि त्यांनी तेवढं लिहून मला पाठवलं होतं. तर तसं काही असेल स्पेसिफिक एरिया की जेणेकरून हे असेल त्याच्यात की सायन्सवर ह्या विषयावर प्रश्न पडलेले आहेत की बाकीचे, म्हणजे मग काय होईल की फापट पसारा बाजूला ठेवून आपण फक्त तेवढ्याच गोष्टीवर फोकस करू. याच्याने माझे श्रम वाचतील आणि तुमच्यापर्यंत मुद्देसूद सगळ्या गोष्टी येईल. कारण फक्त हा पण विचार करा, मी एकटी आहे, माझे ऑफलाईन क्लासेस पण आहेत, माझे घरगुती पण माझे कामं चालू असतात, माझं स्वतःचं पण लाईफ आहे. तर म्हणजे ज्यांना कोणाला इच्छा असते की मी त्यांच्या टॉपिकचं शिकवावं, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी सांभाळावी की नेमकं काय त्यांना पाहिजे आहे. जसं प्रज्वल सरांनी खूपच छान पद्धतीने हँडल केलं सगळं आणि त्यांना साथ मिळाली निखिल सरांची. तर अशीच साखळी तयार करत जा चांगल्या चांगल्या लोकांची, नक्कीच खूप चांगलं होईल. ठीक आहे, तर सुधाकर चव्हाण सर, मला तुमचा तेवढा एक मेसेज होता. जर खरंच तुम्हाला तेवढं डेडिकेशन असेल, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला सांगा. तुम्ही एकटे का असेना पण मी लेक्चर घ्यायला सुरुवात करेन. ठीक आहे, फक्त काही कालावधी जाईल. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला सांगायचं होतं, रियालिटी हिट्स 365 आपले जे एक सर आहेत त्यांनी काय केलं ते बघा. हे एक सरांचं कौतुक करण्यासारखं, हे कोणता 3 महिन्यापूर्वीच्या व्हिडिओला त्यांनी काल कमेंट केली. ते बघत असतील, कसं काय तिथे पोहोचले मला माहिती नाही, पण त्याच्या खाली मी सुरुवातीला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आता याच्यात जे दिलेलं आहे त्यानुसार मुख्यमंत्री आणि राज्यपाल आहेत. जर भविष्यात बदलले किंवा बदलणार असतील तर मला काही माहिती नाही आहे, तेव्हा तुम्ही तेवढं कन्सिडर करा. त्यांनी 3 महिन्यापूर्वीच्या व्हिडिओला हे आन्सर दिलं की राज्यपाल 3 चेंजेस झाले. बघा, लडाखचे नवीन उपराज्यपाल प्रशासक कवींद्र गुप्ता 3रे, हरियाणाचे नवीन राज्यपाल असीम कुमार घोष 19वे आणि गोव्याचे नवीन राज्यपाल अशोक गजपती राजू 20वे. अगदी मुद्देसूद व्यवस्थित माहिती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिली आणि पुन्हा किती वेळ होते हे सुद्धा त्यांनी त्याच्यात मेन्शन केलं. तसं खूप छान. म्हणजे मला तर हे विशेष वाटलं, एवढ्या जुन्या व्हिडिओला ते पोहोचले, म्हणजे अभ्यास करत असतील म्हणून पोहोचले का काय माहिती नाही, पण त्यांनी सिरियसली हे 3 आणि हे काही दिवसापूर्वीच बदललेले आहेत. ठीक आहे, हे एक तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यानंतर तेजस वाघमारे सरांनी कर्नाळा, अर्नाळा आणि नरनाळा हे 3 जे कन्फ्युजिंग अभयारण्य आहेत हे ट्रिक्सच्या स्वरूपात कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे याची खूप छान ट्रिक सांगितलेली आहे.
आणि त्यांची कमेंटला मी माझी पण कमेंट केली की सर ही माझी ट्रिक आहे. आमच्या दोघांच्याही ट्रिक सोप्याच आहेत आणि त्या दोन्ही ट्रिक आता यांनी कोणत्या व्हिडिओ खाली केली आहे ते सांगते. की जे भूगोल संकीर्ण जो भाग आहे ना, भौगोलिक आणि संकीर्ण भाग 1च्या खाली तेजस सरांची कमेंट आहे आणि त्याला सरांच्याच कमेंटला मी माझ्या पण ट्रिक दिल्या आहे. सोबत मी आजच्या कम्युनिटी पोस्टला पण हे पोस्ट केलेलं आहे. सोबत माझ्या टेलिग्राम चॅनलला पण दोन्ही ट्रिक टाकलेल्या आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी तिकडे जाऊन बघा, मी आत्ता रिपीट करत नाही. ठीक आहे. एक ते तेजस सरांचं. नंतर काल एका सरांची कमेंट आली होती कामाजी सरांची, ती होती भौगोलिक संकीर्ण भूगोलाचा जो पार्ट होता संकीर्णचा भाग 2 त्याच्या खाली कामाजी सरांची कमेंट होती की मॅडम म्हणजे जे मोठं आयलँड आहे ते ग्रीनलँड असायला पाहिजे ना किंवा आहे ना, तर त्यांचं बरोबर आहे. आणि मी वाचताना ऑस्ट्रेलिया त्याच्यात जे दिलं होतं तेच मी सांगितलेलं. मी सांगितलं याच्यासाठी नाही, जेव्हापासून मी सुद्धा प्रिपेअर करते या दोघांमध्ये नेहमी कन्फ्युजिंग म्हणजे हे असतं की नेमकं ऑस्ट्रेलिया की ग्रीनलँड. ठीक आहे. तर ग्रीनलँडला मान्यता आहे, ती मान्यता का आहे हे सगळं मी सरांना त्या कमेंट खाली मेन्शन केलेलं आहे. की ऑस्ट्रेलियाला का नाही, तर ऑस्ट्रेलिया एक कॉन्टिनेंट म्हणून खंड म्हणून गृहीत धरला जातो आणि ग्रीनलँड हा नॉर्थ अमेरिकेचा भाग म्हणून कन्सिडर केला जातो. पण तो एक मोठा त्याच्यापासून वेगळा झालेला मोठा भाग आहे आणि तो आयलँड म्हणून आपण कन्सिडर करतो, म्हणून ग्रीनलँडला मान्यता आहे. त्या डेफिनेशननुसार मग ग्रीनलँड हे येतं, हे त्याच्यात दिलेलं होतं. ठीक आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं. झालं. आता या व्यतिरिक्त कालच्या व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं होतं, एक गोवा यंगेस्ट स्टेट म्हणून का रेकग्नाइज होतं ते एक सांगायचं होतं. ते पण त्या व्हिडिओ खाली मी मेन्शन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तर बघा गोव्याचं काय आहे, गोव्याला यंगेस्ट स्टेट का म्हटलं जातं बघा. गोवा इज known as the youngest state in India because it was the last of the former Portuguese territories to be integrated into the Indian Union and granted statehood. This occurred on May 30, 1987 when Goa became the 25th state of India while Daman and Diu became a separate union territory. म्हणजे पोर्तुगीजांच्या शासन असणाऱ्यांमध्ये किंवा क्षेत्रांपैकी ते असं शेवटचं राज्य होतं, म्हणजे जे आपल्या भारतात सामील झालं तो एरिया. ठीक आहे. आणि तो शेवटचा होता त्यामुळे त्याला यंगेस्ट स्टेट म्हटलं जातं. ठीक आहे. असं मी हे मी त्याच्या खाली कमेंटमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक जे होतं एक अजून जो प्रश्न होता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी बघून सांगते, त्याचं नेमकं माहिती मी तिथे कमेंट बॉक्समध्येच खाली लिहिलेली आहे, आत्ता माझ्याकडे सांगण्यासाठी नाही आहे. तर त्या कमेंट खाली म्हणजे कोणता जो याच्या पूर्वी रिसेंटच जो भाग 2 भौगोलिक आणि संकीर्ण भूगोलाशी रिलेटेड शालेय 8वी ते 12वी हा जो पार्ट केला आहे ना मी अपलोड, त्याखालीच मी कमेंट केलेले आहे. आता मी हे सगळं का सांगतेय, कमेंट तुम्ही बघून घ्या, कारण मग आपण पुन्हा दाखवत बसलो की तुमचाही वेळ जाईल, व्हिडिओ लॉंग होईल. हां. आणि अजून याच्यातून मला एक सांगायचं आहे की प्रत्येक व्हिडिओ खाली काय कमेंट आलेले आहे बघून घेत जा कृपा करून, म्हणजे मग काय जे प्रॉब्लेम असतील, आता हे खूपच माझ्याकडून हलतंय, तर सगळ्या कमेंट बघून घेत जा, कारण मग तिथे मी लगेच करेक्ट केलेल्या असतात गोष्टी. कोणी काही शंका विचारली ना तर त्या सगळ्या गोष्टींना उत्तरं मी तिथे दिलेले असतात, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी नीट बघून घेत जा. ठीक आहे. तर आणि हां, आता शेवटचं काय, आणि शेवटची गोष्ट की मी म्हटली होती की मी राज्यसेवक PYQ स्टार्ट करायची म्हणते आहे, कोणी इंटरेस्टेड आहे का. त्याला 2 कमेंट फक्त आल्या होत्या, एक तुकाराम श्रीरामे सर आणि एक तेजस सर. तर ठीक आहे, मी त्यांना कमेंटला ॲक्च्युली तुकाराम श्रीरामे सरांची कमेंट मला एकदा फक्त वाचता आली, नंतर ती मला व्हिजिबल झालीच नाही. असं अनेकदा होतं आहे की मला एखादी कमेंट वाचता येते नंतर मग ती कुठे गायब होते मलाही नाही माहिती. तर मी तेजस सरांना पण सांगते आणि तुकाराम श्रीरामे सरांना पण सांगते की पुस्तक मार्केटमध्ये आल्यानंतर राज्यसेवेचे PYQ मी स्टार्ट करणार आहे. तर हे झाले सगळ्या गोष्टींचे आन्सर देऊन आपण आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. तर सिमुक. डॅश
पुन्हा बघा, सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर 1852 मध्ये नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी केली. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? तर लाल बहादूर शास्त्री यांनी दिले. डिस्कवरी ऑफ इंडिया, बरं आत्ता जेव्हा माझा खूप तुम्हाला असं मूव्हिंग वाटत असेल बघा, की हालताना दिसत असेल खूप, तर याला कारण आहे, कारण छोटूसा टेबल आहे जो मी घेऊन फिरू शकते. अशा टेबलाला मी तुम्हाला म्हटलं ना, मी बाहेरगावी असली की तो टेबल असतो माझ्यासोबत, तर त्याला मी माझा ट्रायपॉड अडकवला आणि मग शूट करते आहे. आणि थोडी हालचाल करायला गेली की सगळं हालतं, ठीक आहे. तर तेवढं फक्त कन्सिडर करा. आणि घरी असते तेव्हा ते एकदम स्टेबल असतं, कारण तो माझा टेबल पण स्टेबल असतो आणि त्याला मी ते ओव्हरहेड शूटिंग ट्रायपॉड लावला की तो पण स्टेबल असतो, ठीक आहे. तर इथे छोटूशा याच्यात मी ॲडजस्ट केलेलं आहे, तर तेवढं फक्त तुम्ही ॲडजस्ट करा. बघायचा का तुम्हाला छोटूसा टेबल? मी थोडंसं हलवून दाखवते. हे बघा, हा माझा टेबल दिसला, ही त्याची बॉर्डर आहे, त्याच्यावर हे आणि छोटूसा आहे तो, त्याच्यावर हा सगळा कार्यक्रम चालू आहे माझा व्हिडिओ शूट करण्याचा. त्यामुळे मी थोडी हलली की ते सगळं हलतं, ठीक आहे. तर बघा, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? तर लाल बहादूर शास्त्री यांनी दिले. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर पंडित जवाहरलाल नेहरू, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा मी अहिल्यानगरमध्ये गेली होती तेव्हा मी तिथे लीडर्स ब्लॉक म्हणून एका ठिकाणी भेटले होते आणि तिथे जिथे म्हणजे सगळ्यांना चले जाओ आंदोलनाच्या वेळी जिथे आपले सगळे लीडर्स बंदी बनवून ठेवलेले होते, नजरकैदेत ठेवले होते, अतिशय सुंदर आहे ते, बघण्यासारखं आहे. त्यांना मोठ्या मोठ्या खोल्या कशा दिल्या होत्या नजरकैदेत ठेवण्यासाठी. पंडित जवाहरलाल नेहरूंची मी स्वतः खोली बघितली. हे कदाचित रिपीट होत असेल माझ्याकडून, पण मला इच्छाच इतकी होती सांगायची, मला असं वाटतं तुम्ही पण बघायला पाहिजे. तर तिकडे जाऊन त्याचे व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत आपल्या ग्रुप याच्यावर यूट्यूबला. तर पंडित जवाहरलाल नेहरू जिथे राहिलेले आहेत तिथे मग त्यांचा मोठा फोटो लावलेला आहे. तिथे जे टेबल त्यांच्या काळात होता तो टेबल आहे, 2 खुर्च्या आहेत, त्यांचा पलंग आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांची खोली तिथे पण मी जाऊन आली. तर असं डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे मला सांगायचं काय होतं की अहिल्यानगरमध्ये जो भुईकोट किल्ला आहे तर तिथे त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे, त्यांना नजरकैदेत ठेवलेलं असताना, ठीक आहे. पुढे बघा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तर 1674 मध्ये रायगडावर झाला होता. शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहेत? अमृतसर येथे. राजा हर्षवर्धनचा पराभव डॅश डॅश या चालुक्य राजाने केला? तर दुसरा पुलकेशी, ठीक आहे. राजा हर्षवर्धनचा पराभव दुसरा पुलकेशी या चालुक्य राजाने केला. कोल्हापूरच्या, मी काय करणार आहे, मी इन्क्लुडिंग आता राज्यसेवा येते बरोबर, राज्यसेवेला पण प्राचीन मध्ययुगीन इतिहास असतो. पुन्हा जे डिस्क्रिप्टिव्ह करतात, एक लक्षात घ्या, तर मला एक सांगायचं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. जशी मी तुमच्या सरळ सेवेच्या स्टुडंटकडे म्हणजे तुमचं घ्यायला लागले सिन्सिअरली, तशीच माझी बांधिलकी राज्यसेवा करणाऱ्या स्टुडंटसाठी पण आहे. एक हे पण लक्षात ठेवा. म्हणजे ही तर सिरीज आपली सायमल्टेनियसली चालूच राहणार आहे, पण ते पण व्हिडिओ मी हळूहळू अपलोड करणार आहे. मला सांगायचं काय होतं की प्राचीन मध्ययुगीन भारतावर प्रश्न, इतिहास या टॉपिकवर प्रश्न ऑलरेडी सरळ सेवेला खूप विचारले गेलेले आहेत, ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला तो व्यवस्थित केला पाहिजे. आणि पुन्हा राज्यसेवेला पूर्वपरीक्षेला पण आहे आणि मुख्यला पण आहे, ठीक आहे. आर्ट अँड कल्चर झालं, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास झाला, या सगळ्या गोष्टी पूर्वला पण आहे, मध्यला पण आहे, म्हणजे मेन्सला पण आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं नीट आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मी स्पेशल स्टेट बोर्डची सिरीज स्टार्ट करणार आहे प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी, ठीक आहे. तर सरळ सेवा करणाऱ्यांसाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे? कारण त्याच्यात मी तुमचं सगळं पाठ करून घेणार आहे. एकदा प्रज्वल सरांची सुद्धा कमेंट होती की बुद्धिझम किंवा बुद्धांवर प्रश्न आलेले आहेत, त्याच्यात पण ते कंप्लीट होईल, ठीक आहे. बुद्धिझम, जैनिझम, नंतर जे महाजनपद आहेत, पूर्वी ते कुठे होते, म्हणजे त्या काळात आता त्यांचे स्थान कुठे आहेत, हे सगळं मी तुमचं पाठ करून घेईन. म्हणून सगळ्यांनी जे कोणते व्हिडिओ येत जातील ना, ते सगळे व्हिडिओ फॉलो करत जा, इवन सरळ सेवेचे स्टुडंटने पण, कारण त्याच्यात
शी रिलेटेड खूप प्रश्न सरळ सेवेला पडल्या गेलेले आहेत. पुढे बघा, कोल्हापूरच्या शिला हारावर डॅश डॅश यादव राजाने विजय मिळवला. तर कोण? सिंघन द्वितीय. पुढे बघा, आर्य समाजाची स्थापना डॅश डॅश याने केली. असं बोला, आर्य समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी बॉम्बे या ठिकाणी. ठीक आहे, तारीख लक्षात ठेवा. 10 एप्रिल 1875 आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक डॅश डॅश होते. तर वासुदेव बळवंत फडके. पुढे बघा, ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅश डॅश जिल्ह्यात कार्य सुरू केले. तर ठाणे जिल्ह्यात. ठीक आहे, ताराबाई मोडक. पुढे बघा, 1937 साली मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर वाघमारे यांनी. कृ वाघमारे यांनी. नीट लक्षात ठेवा, 1937 साली मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कृ वाघमारे यांनी केली. रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. होनाजी बाळ हे कोण होते? तर शाहीर. बघा, कंबाईनला आत्ता कंबाईन ग्रुप सीला हा प्रश्न आलेला, म्हणून प्रत्येक वेळेस सांगते, ह्या सिरीजला कोणीही हलक्यात घेऊ नका. की सरळ सेवेचे प्रश्न असतील मग सोपे असतील, आणि सरळ सेवेचे प्रश्न करणाऱ्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवा की याच्यातल्या गोष्टी राज्यसेवेच्या परीक्षेला विचारलेल्या आहे, कंबाईनच्या. म्हणजे मला सांगायचं काय, सर्वांगीण सगळ्यांनी विचार करा आणि ही सिरीज फॉलो करा. कोणतंही असं डिवायडेशन करू नका की सरळ सेवा आणि राज्यसेवा किंवा कंबाईन सगळं काही मिळून एकाच ठिकाणी येतं. फक्त काय निगेटिव्ह मार्किंग असतं नसतं, पण अभ्यास सगळीकडून सारखा असतो. चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. तर हेमाद्री यांनी लिहिला. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर प्लासीची लढाई. 1905 साली डॅश डॅशची फाळणी झाली. तर बंगालची. 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? सावरकरांनी लिहिला. विनायक दामोदर सावरकर. महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला? तर साबरमती येथून. महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला? 1869. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर नांदेड या ठिकाणी. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? नांदेड. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? हंटर कमिशन. ठीक आहे, मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 हंटर कमिशन विषयी व्यवस्थित माहिती दिली आहे, म्हणून सगळे व्हिडिओ नीट फॉलो करा आणि सगळ्या नोट्स नीट लिहून ठेवा. हंटर कमिशन एक सांगितलं होतं एज्युकेशनशी रिलेटेड 1882चं, जे याच्यावर इथे प्रश्न आहे. आणि 1919ला अजून एक हंटर कमिशन नेमलं होतं, जे जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी. आणि दोन्हींचे अध्यक्ष एकच होते का? नाही, 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, पण कमिशनचं नाव आहे हंटर कमिशन. या गोष्टी लक्षात ठेवा. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? तर बाजीराव पेशव्यांच्या. ड्रेन ऑफ वेल्थ संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? तर दादाभाई नौरोजी यांनी मांडला आहे. पुढे बघा, पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता? तर सिंहगड. सन 1915 मध्ये न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्याविरोधात कोणी मोहीम सुरू केली? डॉक्टर ॲनी बेझंट यांनी. महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली? तर कैसरे हिंद. नीट लक्षात ठेवा, कोणती चळवळ म्हटले ते? असहकार चळवळ 1920ची. आणि कैसरे हिंद. मुघल राजवटीमध्ये कोणाला जिंदा पीर जिंदा पीर लिव्हिंग सेंट म्हणून म्हटले जाते? औरंगजेबाला जिंदा पीर. पुढे बघा, कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? तर समुद्रगुप्ताला. भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली? तर मोहम्मद बिन कासिम. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा, मोहम्मद बिन कासिम. मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स
याला त्याच्या विवाहाप्रसंगी पोर्तुगीजांनी आनंदन म्हणून दिले. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या डॅश डॅश हा ग्रंथ अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर येथील तुरुंगात लिहिला. तर बघा कोणता, इतक्यात बोलणं झालं डिस्कवरी ऑफ इंडिया. पुढे बघा, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? ओडिशा. कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? ओडिशा. बरं, मला एक सांगण्याची खूप इच्छा होतीये की मी जे कोणते व्हिडिओ जिथल्या ठिकाणचे शूट करते ना, तर माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी बघत जा. हे मी एवढ्या तळमळीने याच्यासाठी सांगते. आता आम्ही भुईकोट किल्ला जो मागच्या वेळेस काय किती महिनाभरापूर्वीचे व्हिडिओ असतील कदाचित, माहिती नाही आता किती दिवस झाले, जेव्हा आम्ही भुईकोट किल्ला बघितला आणि सहज गेलो होतो आम्ही, असं काही ठरवून गेलो नव्हतो, जस्ट रस्त्यात आमचं जस्ट ठरलं आणि आम्ही पायी तिकडे गेलो. तर तिथे जो राणीचा महाल होता ना, म्हणजे ॲक्च्युली तो मिलिटरी एरिया आहे सगळा आणि खूप शुकशुकाट आहे तिथे. तिथे काय असं खूप पर्यटक नाही आहे, म्हणजे आम्ही तर 3 जणीच फिरत होतो. तर मला सांगायचं काय, त्या व्हिडिओमधून काय कळतं तुम्हाला की ॲक्च्युली जंगल एरिया आहे सगळा आणि तो राणीचा महाल बघण्याची माझी खूप इच्छा, आणि तिथे कोणी जायला तयारच नव्हतं. म्हणजे माझी बहीण होती सोबत, 4 जणी होतो आणि मग तिच्या सोबतचे 2 तिच्या मैत्रिणी, असं आम्ही 4 जण, म्हणजे ह्याती की ST आहे आणि मी त्यांच्यासोबत. तर आम्ही तिकडे बघायला गेलो, तर त्या निम्म्या रस्त्यात जाऊन वापस आल्या. त्या मॅडम म्हटल्या की नाही तिकडे खूप शुकशुकाट आहे, पण म्हटलं नाही मला बघायचाच आहे. मी अष्टकोनी महल बघा त्याचं शूटिंग केलेलं आहे, तर तो अष्टकोनी महल आणि राणीचा महल दोघं समोरासमोरच आहे आय थिंक, आणि तिथे शूट करताना आम्ही 4घीच होतो. तर मला सांगायचं काय आहे की खूप पण आगाऊपणा नाही करायचा आणि एकांतात जायचं नाही, हे मी इन्क्लुडिंग मला सांगते. म्हणजे मला तेव्हा खूपच इच्छा झाली ते करायची, म्हणजे जायचं, आलोच आहे तर बघून घेऊ, पण नाही जायचं. म्हणजे ॲज मी जाऊन आली म्हणून तुम्ही जावा असं माझं म्हणणं, म्हणजे तुम्ही जाऊ नका असं मला म्हणायचं आहे. कारण ठीक आहे दुपारची वेळ होती त्यामुळे काही एवढं वाटलं नाही, पण शक्यतो टाळायच्या ह्या गोष्टी. जिथे खूप शुकशुकाट असतो ना, आता माझ्यासोबत होत्या काही जणी आणि आजूबाजूला त्यांचे फ्रंट साईडला तर आहेच त्यांचे मिलिटरी कॅम्पसारखंच आहे तिथे, त्यामुळे तिथे काही भीती नाही, पण एकांत खूप होता. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही गर्दी असताना फिरा, काय फिरायचं ते. आता आम्ही 4घी होतो म्हणून त्या दिसतात त्या व्हिडिओमध्ये, पण शक्यतो टाळायच्या ह्या गोष्टी. पुढे बघा, म्हणून म्हटलं जे काही व्हिडिओ मी कोणते पण, मग गोव्याचे असू देत किंवा मग अलिबागचे तर नाही टाकले मी, पण गोव्याचे झाले, इकडचे झाले, किंवा एलिफंटा केव्सचे झाले, किंवा मी मुरुड जंजिरा किल्ल्याचं सांगत असते बऱ्याचदा किस्से. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या डोक्यात ठेवायच्या. याच्याने काय होतं, पुढचा माणूस सावध होतो. नाही तर मग आपण काय करतो अनभिज्ञपणे नॉर्मली. आता घारापुरी लेणी म्हणजे एलिफंटा केव्सला जाताना पायात खरंच स्पोर्ट्स शूज पाहिजे. हां, काय म्हणते मी, पायात खरंच स्पोर्ट्स शूज पाहिजे, कारण खूप चालावं लागतं. तिथे एलिफंटा केव्सपर्यंत जाताना याचाच प्रवास आहे, कसला, बोटीचाच प्रवास आहे, पण पायात शूज पाहिजे, तिथे खूप चालावं लागतं. आणि याच्या अपोजिट मुरुड जंजिरा किल्ला जरी मोठा असला ना, तर शूज घालून काय फायदाच नाही, कारण सगळं पायात पाणी घुसतं. सगळ्यांचे सॉक्स ओले, सगळ्यांचे शूज ओले. आणि मी तुम्हाला हा किस्सा ऑलरेडी सांगितला आहे. 2 बोटी बदलाव्या लागतात, खूप मोठी फजिती होते, खूप सारी हिंमत धरावी लागते, ऑलरेडी ज्यांनी ऐकले असतील ते. तर मग ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. कोणी काहीतरी सांगतं आणि कुठे जाताना बघून घ्यायचे आधीचे व्हिडिओ, बरेच जण टाकतात ना, तर मग बघून घ्यायचे. आपण थोडंसं सावध होऊन जातो, आपल्याला कळतं की कुठे काय, कुठे कोणत्या प्रकारचे कपडे आपण घातले तर आपण व्यवस्थित चालू शकतो. काही काही लोक व्यवस्थित खूप एक्सप्लेन करतात, मग त्यानुसार आपल्यासोबत आपले शूज वगैरे पण ठेवायचे आणि कपडे पण त्यानुसार आपण घालू शकतो. ठीक आहे, बघा पुढे काय, लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. चित्तोड पडले तरी मेवाडच्या अकबरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही. चित्तोड पडले तरी मेवाडचा अकबरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही. राणा उदयसिंगच्या मृत्यूनंतर राणा प्रतापसिंगने अकबरास प्रतिकार चालूच ठेवला. अकबराने डॅश डॅश या राजपूत
सरदारास राणा प्रतापच्या परिपत्यासाठी पाठवले. तो कोण? राजा मानसिंग. बघा पुन्हा वाचते. काय म्हटले त्यांनी? चित्तोड पडले तरी मेवाडचा अकबरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही. राणा उदयसिंगचा मृत्यूनंतर राणा प्रताप सिंगने अकबरास प्रतिकार चालूच ठेवला. अकबराने राजा मानसिंग या राजपूत सरदारास राणा प्रतापच्या पारिपत्यासाठी पाठवले. ठीक आहे, कोणाला पाठवले? राजा मानसिंग यास. ठीक आहे, पुढे बघा. अकबराचा पालक बैराम खान हा डॅश डॅश होता. तर कोण होता? शियापंथी होता. ठीक आहे, जोधा अकबर मध्ये पण हे कॅरेक्टर आहे, जोधा अकबर मूवी मध्ये. पुढे बघा. छत्रपती शिवाजी महाराज व अफझल खान यांची भेट डॅश डॅश येथे ठरली होती. कुठे? प्रतापगडाच्या पायथ्याशी. कोणाची? छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट. कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही? तर कोणता नाही? तर भावार्थ रामायण हा ज्ञानेश्वरांचा ग्रंथ नाहीये. हा कोणाचा आहे? तर संत एकनाथ महाराजांचा हा ग्रंथ आहे. आणि त्याच्यात काय लिहिलंय? इट इज द मराठी व्हर्जन ऑफ रामायणा. ठीक आहे, इट इज द मराठी व्हर्जन ऑफ रामायणा. आता तुम्ही म्हणाल मॅडम मध्येच इंग्लिशमध्ये का बोलतात? तर मी हे सर्च केलं ते मला इंग्लिशमध्ये भेटलं. मग उगीच मराठीत ट्रान्सलेट करताना शब्द इकडे तिकडे होण्यापेक्षा मी पण इंग्लिशमध्येच बोलली. ठीक आहे, इट इज द मराठी व्हर्जन आहे ते रामायणाचं. काय? तर भावार्थ रामायण. ठीक आहे, पुढे बघा. राजा कनिष्काची राजधानी डॅश डॅश होती. तर काय? पेशावर होती. ठीक आहे, तर मग मी त्याची माहिती लिहून आणली आहे इथे. बघा, कनिष्क. बघा, कनिष्क कोण होता? एक कुशाण एम्परर होता, कुशाण रूरल होता. ठीक आहे, तर त्याची राजधानी कोणती होती? पुरुषापुरा. मॉडर्न डे मध्ये काय? पेशावर, जे कुठे आहे? पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे, इथे लिहिलेलं तुम्हाला दिसत नसेल, खिचडी झाली आहे, पण तरी मी सांगते तुम्हाला. पुरुषपुरा, मॉडर्न डे, आताच्या पेशावर म्हणजे पाकिस्तानमध्ये. ठीक आहे, आणि त्यांनी सेकंडरी कॅपिटल पण ठेवली होती, जी कोणती होती? तर मथुरा. ठीक आहे, आता आपण पुढे वळू. बघा, अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता? तर राधा गुप्त होता. आता राधा गुप्त याच्याविषयी पण थोडी माहिती बघून घेऊया आपण. राधा गुप्त कोण होता? तर अशोकाच्या जीवनातला अतिशय महत्त्वपूर्ण तो एक व्यक्ती होता. ठीक आहे, खास करून त्या काळात तो एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होता. आणि तो अशोकाचा कोण होता? एक मंत्री होता आणि सल्लागार होता. ठीक आहे, अशोकाचे जे पिता होते बिंदुसार, त्यांच्या मृत्यूनंतर अशोकाला ते जे सिंहासन होतं ते सुरक्षित करण्यासाठी मदत करणारा कोण होता? तर राधा गुप्त होता. अशी माहिती सगळी लक्षात ठेवत चला. पुढे बघा. चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटर या ग्रीक अधिकाऱ्याचा पराभव केला. या विजयामुळे भारतीय साम्राज्याची सरहद्द वायव्येकडे हिंदुकुशपर्यंत पोहोचली. ठीक आहे, पुढे बघा. गौतम बुद्ध व महावीर या दोहोंच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा अजातशत्रू. बघा, गौतम बुद्ध व महावीर या दोहोंच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा अजातशत्रू. जैन मतानुसार डॅश डॅश हे शेवटचे तीर्थंकर मानले जातात. तर कोण? वर्धमान महावीर. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बोधिवृक्षाची फांदी डॅश डॅश मध्ये अनुराधापूर येथे लावली. तर कुठे? श्रीलंका येथे. ऋग्वेद डॅश डॅश या काळात रचले गेले. तर लोहयुगात. पुराणांची एकूण संख्या किती आहे? तर 18 आहे. गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला? तर कपिलवास्तू येथील लुंबिनी नावाच्या उपनगरात. ठीक आहे, मी गौतम बुद्ध म्हणजे बुद्धिझम आणि जैनिझम यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी घेऊन येणार आहे. म्हणजे आधी सेपरेट शिकवेल आणि नंतर कंपॅरेटिव्हली शिकवेल. कारण आहे ना, दोघांमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी वाटतात. लक्षात ठेवणारा जन्म, आई वडील, हे म्हणजे यांचा जन्म कुठे झाला, मग सोबत यांचा पण. नंतर ज्या काही बुद्धिझमच्या ज्या काही 4 कॉन्फरन्सेस भरल्या त्या पण तुमच्या पाठ करून घेईल. ठीक आहे, त्यामुळे ते व्हिडिओ नक्की आठवणीने फॉलो करा. बघा, जैन मतानुसार हे झालं आपलं किकात. हे डॅश डॅश आहे. तर अनार्यांना दिलेल्या नामाभिधान होय. आर्यांचे मूळ वस्तीस्थान मध्य आशिया हे होय. या मताचे
जोरदार समर्थन कोणी केले तर मॅक्स मुलरने केले. आर्यांचे मूळ वसतिस्थान सेंट्रल एशिया हे होय. या मताचे जोरदार समर्थन कोणी केले तर मॅक्स मुलर. आता तुम्हाला एक सांगते, जे काही आर्यांचं मूळ नेमकं कोणतं तर याच्यावर पण खूप मतांतर आहे. तर कोणाचं काय म्हणणं आहे हे पण त्या प्राचीन मध्ययुगीनमध्ये होईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. सिंधू संस्कृतीमधील लोकांचे हत्यार सर्वसाधारणपणे डॅश डॅश या धातूची बनवलेली असत. तर कोणत्या? तांबे धातूची. सिंधू संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते सरळ व रुंद असून ते डॅश डॅश असे होते. तर पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण. एमेरे व तनके लोग हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले तर प्रदीप. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? 1942. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले यांनी. केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? बाळ गंगाधर टिळक यांनी. मी ऑलरेडी केसरी आणि कोणतं मराठा हे सोबत घेऊन 1000 वेळा शिकवलं आहे, त्यामुळे आता रिपीट करणार नाही. पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो? बाळशास्त्री जांभेकर. जिना हाऊस या नावाची ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. पुढे बघा, देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर प्रवरानगर या ठिकाणी. ठीक आहे. तर मला असं वाटतं आपण सध्या इथे थांबूया आणि पुढे जे 3 पेजेस आहे अजून ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. धन्यवाद.